हाय फ्रेंड, मी रागिनी. यावेळेस तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक तेलुगू चित्रपट शाकुंतलम. हा चित्रपट 14 एप्रिल 2023ला प्रदर्शित झालेला आहे. आणि ह्या चित्रपटाची थोडक्यात कथा अशी आहे की राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचा विवाह झालेला असतो. पण एका ऋषींच्या शापामुळे राजा दुष्यंत शकुंतलासोबत घडलेल्या सगळ्या घटना आणि शकुंतलेला सुद्धा विसरून जातो. तर ह्या कथेत पुढे काय घडते हे बघण्यासाठी जास्त वेळ न घालवता चला सुरुवात करूया. तर चित्रपटाच्या सुरुवातीला आपल्याला शकुंत पक्ष्यांचा थवा उडत येताना दिसतो. ज्यातल्या एका मुख्य पक्षाच्या तोंडात एक झोळी असते. तो पक्षी ती झोळी एका झाडाच्या खोबणीत ठेवतो ज्यात एक नवजात मुलगी असते. तिथे जवळच कण्व ऋषींचा आश्रम असतो आणि त्या बाळाच्या रडण्याचा आवाज कण्व ऋषींच्या शिष्यांच्या कानावर पडतो. इतक्यात कण्व ऋषी तिथे येतात आणि त्या बाळाला आनंदाने उचलून जवळ घेतात. शिष्य त्या बाळाविषयी ऋषींना विचारू लागतात तेव्हा ते त्या मुलीच्या जन्मामागची कथा त्यांना सांगतात. कण्व ऋषी सांगतात की विश्वामित्र ऋषींची तपश्चर्या भंग करण्यासाठी इंद्रदेवाने मेनकेला स्वर्गातून पृथ्वीवर पाठवले होते. तिचं मनमोहक सौंदर्य आणि आदा पाहून विश्वामित्र ऋषी तिच्यावर भाळले आणि त्यांची तपश्चर्या भंग पावली. त्याचा परिणाम म्हणून त्या दोघांच्या प्रेमाचं प्रतीक असणाऱ्या ह्या मुलीचा जन्म झाला. पण स्वर्गात मानवाला प्रवेश निषिद्ध असल्यामुळे मेनकेने परतण्यापूर्वी बाळाला शकुंत पक्ष्यांच्या ताब्यात दिलं आणि कण्व ऋषींकडे सोडायला सांगितलं. आणि मग ह्या तिच्या जन्मकथेवरून सर्वजण तिचं नाव शकुंतला ठेवतात. आता पुढच्या प्रसंगात काळ बराच पुढे गेलेला दिसतो आणि आपल्याला वाघाच्या टोळीचा संहार करत एका गावचं रक्षण करणारा दुष्यंत राजा दिसतो. त्या वाघांच्या टोळीचा पाठलाग करत तो एका जंगलात पोहोचतो तेव्हा तो एक हरणाचं पाडस बघतो ज्याच्या मागे एक पांढरा वाघ येताना दिसतो. त्या पाडसाला वाचवण्यासाठी दुष्यंत तो बाण वाघावर सोडणार इतक्यात तो बघतो की ते पाडस त्या वाघाबरोबर अचानक खेळायला लागतं. तेवढ्यात कण्व ऋषींचे शिष्य तिथे पोचतात आणि त्या ऋषींनी पाळलेल्या वाघाला महाराजांना मुजरा करायला सांगतात. हे सर्व दृश्य बघून दुष्यंत खूप आश्चर्यचकित होतो. ते तपस्वी शिष्य त्याला आश्रमात आमंत्रित करतात. तिथलं निसर्ग सौंदर्य न्याहाळत दुष्यंत आश्रमाकडे जाऊ लागतो. तेव्हा वाटेत त्याला अनेक आश्चर्यकारक गोष्टी दिसतात. जसं की तपस्वी ऋषींबरोबर यज्ञात मंत्रपठण करणारा पोपटांचा झाडावर बसलेला थवा दिसतो. त्याचबरोबर तो पूजेत सामील झालेले इतर प्राणीही बघतो. एकत्रित जेवण करणारे प्राणीही बघतो. असाच पुढे जात असताना तो दोन सुंदर मुलींना शकुंतला अशी हाक मारताना पाहतो. तो त्यांचा पाठलाग करतो तेव्हा फुलपाखरांच्या थव्यात लगडलेली एक सुंदर मुलगी पाहतो जिचं मादक आणि मनमोहक सौंदर्य पाहताच तो तिच्या प्रेमात पडतो. तेव्हा प्रियंवदा त्याला शकुंतलेचे खरे आईवडील विश्वामित्र आणि मेनका असल्याचं सांगते. तिच्याशी झालेल्या संभाषणातून त्याला शकुंतला तिच्या पालकत्वामुळे क्षत्रिय असल्याचं कळतं आणि तीच त्याच्यासाठी योग्य वधू आहे हे तो मान्य करतो. पण दुष्यंत मात्र स्वतःची ओळख तिच्यासमोर प्रकट करत नाही. इतक्यात एक उन्मत्त झालेला हत्ती अचानक आश्रमात येतो आणि सर्वांवर हल्ला करत आश्रमाची नासधूस करू लागतो. हे बघून दुष्यंत त्या अराजकाला थांबवण्यासाठी पुढे होतो आणि हत्तीवर नियंत्रण मिळवत त्याला शांत करतो. त्याचा हा पराक्रम बघून शकुंतला ह्या पाहुण्यावर मोहित होते तेव्हा तिच्या मैत्रिणी तिला तो राजा दुष्यंत असल्याचं सांगतात. आता थोड्या वेळाने मारीच राक्षसाचा वंशज असलेला कालनेमी राक्षसाची सेनाही त्या आश्रमावर आक्रमण करते. सुदैवाने दुष्यंत राजा त्या आश्रमात असतो त्यामुळे काही तपस्वी त्यांच्या यज्ञाचं रक्षण करण्याची विनंती त्याच्याकडे करतात, जो त्यांची विनंती सहज स्वीकारतो आणि काही काळ तपस्वींच्या यज्ञाचं रक्षण करत कालनेमीच्या सेनेचा पराभव करतो. आता या युद्धात काही दिवस सरतात आणि यज्ञही निर्विघ्नपणे पार पडतो. ह्या संकटातून पार पडल्यामुळे सर्व ऋषीमुनी दुष्यंताला आश्रमातच राहून त्यांचा पाहुणचार स्वीकारत विश्रांती घ्यायला सांगतात. त्यांच्या विनंतीला मान देऊन तोही त्याच्या माणसांना आश्रमापासून दूर असलेल्या छावणीत राहायला सांगतो आणि साथीदाराकडे आपल्या भावना कबूल करत स्वतः आश्रमात राहण्याचा बहाणा सांगतो. त्याच रात्री शकुंतलेच्या पत्रावरून दुष्यंताला त्याच्याबद्दल असलेल्या तिच्या भावना कळतात आणि त्या दोघांचं गंधर्व संस्कारानुसार सर्वांच्या अनुपस्थितीत लग्न होतं. लग्न झाल्यानंतर राजा दुष्यंत आणि शकुंतलेचं शारीरिक मिलनही होतं. काही दिवस आश्रमात थांबून राजा आपल्या राजधानीकडे निघतो आणि जाताना तो तिला त्याच्या राजवाड्यात घेऊन जाण्यासाठी योग्य रक्षक पाठवेल असं वचन देतो.
त्यावेळी राजा त्याची खून म्हणून राजमुद्रा असलेली त्याची अंगठी तिला देतो. कण्व ऋषी दुसरा एक यज्ञ पूर्ण करून आश्रमात परत येतात. तेव्हा शकुंतला त्यांना घडलेली सर्व घटना सांगते. ते तिचं प्रेम आणि गंधर्व विवाह मान्य करतात आणि हा विवाह देवांची मान्यता आहे, कारण त्या दोघांचा होणारा मुलगा एक महान शासक होणार असून एका मोठ्या भविष्याचं निर्माण करता असणार आहे असं ते तिला सांगतात. काही दिवसांनीच तिला गर्भधारणा होते आणि ती तिच्या पतीची वाट बघत त्याच्याच विचारात रमू लागते. आता शकुंतलेला 9वा महिना लागलेला असतो. तेव्हा दुर्वासा ऋषी त्या आश्रमात प्रवेश करतात. हे दुर्वासा ऋषी अत्री ऋषी आणि अनुसया माता यांचे पुत्र असतात, जे म्हणजे साक्षात भगवान शिवांचा क्रोध असतात. हे ऋषी फार तापट स्वभावाचे असतात, जे एखाद्याला चुकीसाठी भयंकर शाप देत असतात. ते जेव्हा आश्रमात पोहोचतात तेव्हा शकुंतला एकटीच आश्रमात उपस्थित असते आणि एकांतात आपल्या पतीच्या विचारात गढून गेलेली असते. त्यामुळे बऱ्याच वेळा हाक मारूनही तिचं लक्ष अजिबात दुर्वासा ऋषींकडे जात नाही आणि ती त्यांचं आदरातिथ्य करत नाही. त्यामुळे मग मुळात अल्प स्वभावी असणाऱ्या दुर्वासा ऋषींचा राग शिगेला पोचतो आणि ते रागाच्या भरात शकुंतलेला शाप देतात की ती ज्या माणसाच्या विचारात इतकी हरवली आहे, तो तिचा प्रियकर तिला इतका विसरून जाईल की ती त्याला अजिबात आठवणार नाही. पण दुष्यंताच्या विचारात हरवलेली शकुंतला मात्र ह्या शापाबद्दल अगदी अनभिज्ञ असते. काही दिवसांनी कण्व ऋषी विचारमग्न असलेल्या शकुंतलेकडे येतात आणि तिला पत्नी आणि सून ह्याबद्दलची कर्तव्य समजावून सांगतात आणि त्यावरून त्यांनी तिला तिच्या कायदेशीर पतीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगतात. कारण आता तिचा 9वा महिनाही पूर्ण होत आलेला असतो आणि ती राजपुत्राला जन्म देणार असल्याची गोष्ट राजालाही माहीत व्हावी असं त्यांचं म्हणणं असतं. दुसऱ्या दिवशी सर्व रुखवत आणि लवाजम्यासह शकुंतलेच्या जाण्याची तयारी केली जाते. तेव्हा आपल्याला एक घडलेला प्रसंग दिसतो, ज्यामध्ये आपल्याला कळतं की पतीच्या विचारात घडलेल्या शकुंतलेला शाप देताना तिच्या 2 मैत्रिणी बघतात आणि तिच्यापैकी एक अनुसया दुर्वासा ऋषींच्या मागे धावत जाते आणि शकुंतलेच्या पतीने क्षमा मागत तिच्या गर्भारावस्थेबद्दल स्पष्टीकरण देत तिच्या परिस्थितीचा विचार करण्याची विनंती करते, ज्यावर दुर्वासा ऋषींनाही दया येते आणि ते शाप परत घेऊ शकत नसल्यामुळे ह्या शापाची सवलत देण्याची सहमती दर्शवतात. ते शकुंतलेला असा उपशाप देतात की तिच्याकडे असणारी तिच्या प्रियकराची वस्तू किंवा ओळखीचं चिन्ह जेव्हा ती त्याच्याकडे सादर करेल तेव्हा त्याला घडलेली सगळी गोष्ट पुन्हा आठवेल आणि तो तिचा स्वीकार करेल. पण निघण्याच्या दिवशी शकुंतलेच्या मैत्रिणी तिला ह्या शापाबद्दल काहीही सांगत नाहीत, कारण तिच्याकडे ओळखीचे चिन्ह म्हणून राजमुद्रेची अंगठी होती, ज्यामुळे तिचा नवरा तिला ओळखेल ह्यात शंका नव्हती. त्यामुळे न सांगण्याने काही फरक पडला नसता आणि सांगितल्याने उलट ती अधिकच दुःखी झाली असती. आता पुढच्या प्रसंगात राजवस्त्रात आणि दागिन्यात नटलेली शकुंतला पुरू राज्यात दुष्यंताच्या राजवाड्यात पोहोचते. तेव्हा तिच्या सोबत आलेले तिचे 2 मानस बंधू कण्व ऋषींचा संदेश राजाला वाचून दाखवतात. त्यानुसार राजाने त्याच्या पत्नी शकुंतलेला आपली राणी म्हणून स्वीकारण्याची विनंती केलेली असते. पण आतापर्यंत दुर्वासा ऋषींनी दिलेला शाप लागू झालेला असतो आणि त्याची शकुंतलाबद्दलची सर्व स्मृती गमावलेली असते. त्यामुळे तो शकुंतलेला ओळखू शकत नाही आणि त्या पत्रावरही अविश्वास व्यक्त करतो. आता राजाच्या ह्या अविश्वासाचं शकुंतलेला आणि तिच्या सोबत आलेल्या सर्व लोकांना खूप नवल वाटतं. ती जेव्हा आश्रमातून निघताना राजाने तिला दिलेली राजमुद्रेची अंगठी त्याला दाखवू लागते, तेव्हा ती अंगठी ह्या प्रवासादरम्यान तिच्याकडून हरवली असल्याचं तिच्या लक्षात येतं. तेव्हा आपल्यालाही दिसतं की ह्या राज्यात येताना वाटेत त्यांना एका नावेतून नदी पार करावी लागली होती. त्यावेळी नदीच्या खोल निळ्या पाण्याला मोहित होऊन शकुंतला पाण्यातून बोटे फिरवत होती. तेव्हा तिच्या लक्षात न येताच तिची अंगठी तिच्या बोटातून घसरली होती, जी नकळतपणे एका माशाने गिळली होती. यावरून दरबारातले इतर लोक तिला कुलक्षणी म्हणायला लागतात आणि ती फक्त राणी होण्यासाठी दुष्यंताला फसवण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणत तिला तिथून हाकलू लागतात. ह्या प्रसंगाने दुःखात व्यतीत झालेली शकुंतला सभागृहातून बाहेर पडते. तोपर्यंत इकडे शकुंतलेची माशाच्या आतली अंगठी एका मच्छीमाराला सापडते. आनंदाने तो अशिक्षित मच्छीमार ती सोन्याची अंगठी विकायला सोनाराकडे जातो. तो सोनार मात्र ती अंगठी बघून त्या मच्छीमाराने ती राजमुद्रा अंगठी चोरली आहे असं समजतो आणि त्याला राजसैनिकांच्या हवाली करतो. चोरीच्या आरोपावरून त्या मच्छीमाराला दुष्यंताच्या समोर सादर केलं जातं. त्यावेळी ती अंगठी पाहून दुर्वासा ऋषींचा शकुंतलावरचा शाप तुटतो आणि दुष्यंताला त्याच्या पत्नीच्या सर्व आठवणी परत मिळतात.
तो ताबडतोब तिला शोधण्यासाठी निघतो, पण तिच्या वडिलांच्या आश्रमात पोचल्यानंतर त्याला कळतं की ती आता तिथे राहत नाही. आता इकडे स्वर्गात मेनका मुलीचे दुःख पाहून व्याकुळ झालेली असते, पण इंद्राच्या परवानगीशिवाय तिला तिची मदत करता येत नसते. तेव्हा इंद्र तिला सांगतो की ही घटना संपूर्णपणे कालनेमी राक्षसाने घडवून आणली आहे, कारण दुष्यंत आणि शकुंतलेला होणारा मुलगा एक महान शासक बनल्यानंतर ह्या सर्व राक्षस कुळांचा कर्दनकाळ ठरणार असतो. त्यामुळेच कालनेमी राक्षसाने आपल्या मायावी शक्तींचा वापर करत भ्रम निर्माण करून ह्या घटना घडवून आणलेल्या असतात. पण ह्यावेळी त्यांच्याकडून एक चूक झालेली असते, ते म्हणजे त्यांनी शकुंतलेला मारून टाकलेलं नसतं. आता ह्या घटनेला 4 वर्ष पूर्ण झालेली असतात आणि ह्या 4 वर्षात दुष्यंत राजा शकुंतलेच्या विरहाने वेडापिसा झालेला असतो. त्याच वेळी इंद्राचा सारथी त्याच्याकडे कालनेमी राक्षसाच्या आक्रमणामुळे होणाऱ्या युद्धात इंद्राच्या बाजूने मदत मागायला आलेला असतो. जेव्हा तो राजाला घडलेली सगळी हकीकत सांगतो, तेव्हा राजा त्याच्या आणि शकुंतलेच्या मध्ये फूट पाडणाऱ्या त्या राक्षसाचा वध करायला तयार होतो. मोठं युद्ध होतं आणि दुष्यंत कालनेमी राक्षसाचा पराभव करत त्याचा वध करण्यात यशस्वी होतो. पण मरण्यापूर्वी कालनेमी राक्षस त्याला शकुंतला अजून जिवंत असून हिमालयात असणाऱ्या कश्यप ऋषींच्या आश्रमात सुरक्षित आहे, जिथे राक्षस पोहोचू शकत नाहीत असं सांगतो. आता युद्ध संपल्यानंतर इंद्राचा सारथी दुष्यंताला हिमालयाकडे घेऊन जात असताना खोलवर जंगलात त्यांना एक आश्चर्यकारक दृश्य दिसतं. दुष्यंत एका लहान मुलाला निर्भयपणे सिंहाशी खेळताना आणि त्याच्यावर आरूढ होताना पाहतो. कौतुकाने राजा त्या मुलाला अभिवादन करत त्याचं नाव विचारतो. इतक्यात 2 ऋषिकन्या तिथे येतात, तेव्हा त्यांना त्या मुलाच्या दंडावर असलेलं रक्षासूत्र हरवल्याचं कळतं. ते रक्षासूत्र हातात घेतल्यानंतर त्यातून साप बाहेर पडून डसल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू होत असतो, जेव्हा की त्या मुलाचे पालकच ते पकडू शकतात. पण राजाने मात्र ते सहज हाताळलेलं असतं. यावरून तोच त्या मुलाचा पिता आहे हे त्या ऋषिकन्यांच्या लक्षात येतं. इतक्यात आपल्या मुलाला हाक मारत शकुंतला तिथे पोचते, पण राजाला पाहिल्यानंतर तिचा राग अनावर होतो आणि ती त्याचं काहीही न ऐकून घेता स्वतःच्या मुलाला उचलून तिथून निघून जाऊ लागते. तेव्हा कथा 4 वर्ष मागे जाते आणि शकुंतलेने बिकट परिस्थितीत बाळाला जन्म दिल्यानंतर मोठ्या कष्टाने शकुंतला कश्यप ऋषींच्या आश्रमापर्यंत पोचली आणि त्यांना आश्रय मागितला हे दृश्य दिसतं. या दृश्यानंतर कथा पुन्हा सद्यस्थितीत येते. राजा पाठलाग करत तिला मनवत कश्यप ऋषींच्या आश्रमापर्यंत पोचतो. तो तिला इंद्राच्या सारथ्याने त्याला सांगितलेली हकीकत सांगतो. इतक्यात कश्यप ऋषी आश्रमापर्यंत येतात आणि तेही शकुंतलेला दुर्वासा ऋषींच्या शापाबद्दल सांगत घडलेली घटना समजावून देतात. तेव्हा त्या दोघांनाही आपापली चूक लक्षात येते आणि ते पुन्हा एकत्र येतात. आता संपूर्ण मान सन्मानासह दुष्यंत राजा आपल्या पत्नीला आणि मुलगा भरत याला घेऊन राज्यात परत येतो आणि राजपुत्र भरताला युवराज घोषित केल्यानंतर इथे हा चित्रपट संपतो. हा चित्रपट अभिज्ञान शाकुंतलम ह्या कवी कालिदासांच्या संस्कृत नाटकावर आधारित आहे. ही कथा माझ्या आजीने, जिला आम्ही सगळी मुलं नन्ना म्हणत होतो, तिने मला खूप लहानपणीच सांगितलेली होती. त्यानंतर मी हा चित्रपट पाहिला आणि मला तिची आठवण झाली. तिचं 2020च्या कोरोना काळात निधन झालेलं आहे. त्यामुळे आता तिची आठवण म्हणून आणि तिला समर्पित करण्यासाठी मी ह्या चित्रपटाची कथा निवडली आहे. तुम्हीही ही कथा खूप वेळा ऐकलेली असेल, तरीही मी ही कथा घेऊन आले कारण दिग्दर्शकाने ह्या चित्रपटात ही कथा फार सुंदर प्रकारे मांडलेली आहे. सर्व अभिनेत्यांचा अभिनयही खूप छान आहे. त्याच्यामुळे मला हा चित्रपट फार आवडला. तुम्हालाही मी सांगितलेली कथा जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे माझ्या चॅनलचे अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच काहीतरी वेगळी कथा किंवा वेगळा चित्रपट घेऊन. तोपर्यंतसाठी बाय.